भारत ही नररत्नांची खाण आहे असं मी का म्हणते, तर जगाला शून्याची ओळख करून देणारे आर्यभट्ट हे भारतीय होते. त्यांनी फक्त शून्याचा शोध नाही लावला बाळांनो, तर त्यांनी आर्किमिडीजपेक्षाही अचूक अशी पायची किंमत शोधून काढली की जी आहे 3.1416. ही पायची किंमत त्यांनी शोधून काढली. तसंच त्यांनी पृथ्वी ही गोल आहे आणि पृथ्वीचं आकारमान त्यांनी शोधून काढलं. वर्षात 365 दिवस असतात याचाही शोध त्यांनी लावला आणि ग्रह, नक्षत्र, तारे यांचंही ज्ञान त्यांनी जगाला दिलं. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण यामागची कारणं काय आहेत हेही त्यांनी जगाला सांगितलं. दुर्दैव असं की नालंदा विद्यापीठ ज्यावेळेस जाळण्यात आलं त्यावेळेस त्यांचे अनेक शोध निबंध त्यावेळेस जाळले गेले, नाहीतर अजून खूप काही जगाला त्यांच्याकडून मिळालं असतं. तरी पण जे आपल्याला मिळालं तेही नसे थोडके. आणि असं हे महान व्यक्तिमत्व हे भारतीय होतं याचा आपल्या सगळ्या भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे. असंच दुसरं कम्प्युटरच्या क्षमतेशी तुलना म्हणजे स्पर्धा करणारं व्यक्तिमत्व जे होतं ते होतं शकुंतला देवी. आणि या शकुंतला देवींनी 1882 साली त्यांनी 13 अंकाचा गुणाकार हा फक्त 28 सेकंदात करून दाखवला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली. त्यांची दुसरी कामगिरी सांगायची झाली तर त्यांनी 1977 साली अमेरिकेत 188132517 या संख्येचं घनमूळ काढलं आणि अमेरिकेत आपल्या भारतीयत्वाचा, आपल्या ज्ञानाचा एक वेगळा असा ठसा उमटवला. तर अशा सांख्यिकीच्या बाबतीत एकाच चढ एक असणाऱ्या आपल्या भारतीय व्यक्तिमत्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि अशा या सांख्यिकीचा म्हणजेच गणिताचा आपला पेपर 3 तारखेला आहे. तर या गणिताच्या पेपरला काही आपल्याला स्ट्रॅटेजी द्यावी, काही टिप्स आणि ट्रिक्स द्याव्यात म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख, PVP ज्युनियर कॉलेज प्रवरा पॅटर्न लोणी या कॉलेजमधून माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आनंदाची गोष्ट अशी बाळांनो की फिजिक्सच्या पेपरच्या दिवशीच माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देते, त्यांचा आभार मानते. कारण बघा, मी घेत असलेल्या मेहनतीचा असा उपयोग होतो आहे हे बघून माझा उत्साह निश्चितच द्विगुणित होतो आहे. तर आपल्याला नवनवीन उपयुक्त व्हिडिओ बनवण्यासाठी ती माझी प्रेरणा आहे आणि आपण मला सपोर्ट कराल याची मी खात्री बाळगते. तर बघा, वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर नेहमीचं आपलं तत्व की आधी वेळेचं काउंटिंग करायचं. 3 तारखेला पेपर आहे, आज 1 तारीख आहे. व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत 9 साडेनऊ वाजणार आहे आणि तिथून पुढे जरी आपण अभ्यासाला सुरुवात केली तरी आपल्या हातामध्ये जवळपास उद्याच्या 9 पर्यंत, 2 तारखेच्या 9 वाजेपर्यंत 16 तास, 24 तास म्हणजे कामाचे आपण 16 तास धरतो हे तुम्हाला माहिती आहे. तर ते 16 तास आणि रात्री 9 ते सकाळी 9 ह्या 12 तासातले एक 5 तास जर झोप सोडून दिली आणि इतर कामं सोडून दिली तर 6 तास म्हणजे असे 16 आणि 6 तर आपल्याकडे 22 तास शिल्लक आहेत. अँड दॅट इज मोर दॅन सफिशियंट. आधी अभ्यास केला असला तरी, हुशार मुलांनी केला तर त्यांचा पण, आणि नसला केला तरी त्याचं युटिलायझेशन करून आपण चांगले मार्क कसे मिळवू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. मग आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे तर 22 तास वेळ शिल्लक आहे. आणि मग आपण काय करायचंय बघा, तर आधी आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेऊ, मग त्याच्यामध्ये वेळेचं नियोजन करू आणि मग अभ्यासाचं नियोजन करू आणि मग त्याच्यामध्ये काय टिप्स आणि ट्रिक्स किंवा काय प्रश्न येतील हे आपण बघू. तर आपल्याला बाळांनो 4 सेक्शन सोडवायचे आहेत की जे 80 मार्कासाठी आहे. आतापर्यंत आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर दिला आणि ते 70 मार्काला होते.
पण मॅथ्सचा पेपर हा 80 मार्काला सोडवायचा आहे आणि याच्यामध्ये सेक्शन ए हा 20 मार्कासाठी आहे, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे MCQचा, पण इथे आतापर्यंत तुम्हाला 1 मार्काला 1 MCQ होता. मॅथ्समध्ये मात्र 2 मार्काला 1 MCQ, या हिशोबाने 8 MCQचे मार्क्स होतात 16. आणि दुसरा प्रश्न सोडवायचा आहे की व्हेरी शॉर्ट आन्सर, म्हणजे एका मार्काचे प्रश्न की जे 4 असणार आहे आणि त्याला प्रत्येकाला 1 मार्क, या पद्धतीने 16 आणि 4 अशा 20 मार्काचा ए सेक्शन आपल्याला सोडवायचा आहे. आता या सगळ्या ठिकाणी 16 आणि 4 20 आहे ना बाळांनो, तर 10 मार्काचे प्रश्न, म्हणजे याच्यामध्ये 4 MCQ हे पेपर फर्स्टचे असणार आहे आणि 4 MCQ पेपर सेकंडचे. इथं पण 2 छोटे प्रश्न हे पेपर फर्स्टचे असणार आहे आणि 2 छोटे प्रश्न हे पेपर सेकंडचे असणार आहे. आणि असा मिळून आपला सेक्शन ए असणार आहे 20 मार्काचा. आता सेक्शन बी बघूयात, तो 16 मार्काचा, फिजिक्स केमिस्ट्री सारखंच. तर तिथं क्वेश्चन 3 पासून क्वेश्चन 14 पर्यंत असे एकूण 12 प्रश्न असणार आहे आणि त्या 12 मधले 8 तुम्हाला सोडवायचे आहेत आणि त्याला मार्क आहे प्रत्येकाला 2 मार्क, म्हणजे 16 मार्काचा बी सेक्शन असणार आहे. आणि ते बघा, तर तुम्हाला यातले पण परत ह्या 12 मधले 6 पेपर फर्स्टचे असणार आहे आणि 6 पेपर सेकंडचे असणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन सी, जो पण फिजिक्स केमिस्ट्री सारखाच आहे की क्वेश्चन 15 ते क्वेश्चन 26 पर्यंत सेक्शन सी असणार आहे, ज्याच्यामध्ये 3 मार्काचे 12 प्रश्न असणार आहे, त्यातले तुम्हाला 8 सोडवायचे आहेत. आणि इथे पण ह्या 12 मधले 6 हे पेपर फर्स्टचे असणार आहे आणि 6 हे पेपर सेकंडचे असणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन डी, की जो परत 20 मार्काला आहे. इथं थोडंसं वेगळं आहे, कारण इथे 4-4 मार्काचे आपले 27 ते 31 पर्यंत प्रश्न होते, म्हणजे 5 होते. तर इथं तसं नाही असणार आहे. इथे 27 ते 34 असे 4-4 मार्काचे 8 प्रश्न असणार आहे आणि त्या 8 पैकी तुम्हाला 5 सोडवायचे आहे. आणि 4 गुणिले 5 म्हणजे असा 20 मार्काचा हा डी सेक्शन आहे. आणि असं मिळून 20, 16, 24 आणि 20 अशा 4 सेक्शनच्या मिळून मार्काची बेरीज होणार आहे तुमची. तर 80 ही झाली कंपल्सरी आणि 112 ही तुमची विदाऊट, म्हणजे हे ऑप्शन सोडू नये आणि ऑप्शन धरून ती 112 बेरीज तुमची होणार आहे. आलं लक्षात? आणि ह्या सगळ्या ठिकाणी आता इथं 8 आहे, तर 4 प्रश्न पेपर फर्स्टचे आणि 4 प्रश्न पेपर सेकंडचे, म्हणजे इक्वल वेटेज आहे की पेपर फर्स्टचा निम्मा निघणार आहे पेपर आणि पेपर सेकंडचा निम्मा पेपर लिहिणार आहे. तर हे झालं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. आता वेळ कशी वाटायची? आपल्याकडे वेळ 3 तास आहे, म्हणजेच 190 मिनिटं आहेत आणि म्हणून ह्या ए सेक्शनला तुम्ही 20 मिनिटात सोडवा, बी सेक्शनला 30 मिनिटात सोडवा, सेक्शन डी ला 75 मिनिटात सोडवा आणि सेक्शन डी ला 55 मिनिटात सोडवा. कारण इथं 8 सोडवायचे आहे आणि इथे तुम्हाला 5 सोडवायचे, 4-4 मार्काचे 5 सोडवायचे. तर या पद्धतीने सेक्शनचं वेळेवाईज नियोजन करा की जेणेकरून तुमचं हे राहणार नाही आणि हे सगळं करून 10 मिनिटं फक्त तुमच्याकडे शिल्लक राहतात पेपर चेक करायला. तर वेळेचं काटेकोर नियोजन केलं तर तुम्हाला मॅथ्सला वेळ पुरेल. आणि ह्या पद्धतीने अभ्यासक्रमाचं म्हणजे वेळेचं तुम्ही तुमच्या 3 तासाचं नियोजन या पद्धतीने करावं असं मला वाटतं. आता अभ्यास करताना काय करायचं? तर सिक्वेन्स, मी जसा केमिस्ट्रीत तुम्हाला सिक्वेन्स सांगितला होता आणि बरेचसे प्रश्न हे व्हिडिओत सांगितलेले पडले, तसे आताही मी प्रयत्न करणार आहे की सिक्वेन्स कसा ठरवायचा. तर सगळे गणित कसेही सोडवत बसलात तुम्ही स्ट्रॅटेजी न ठेवता तर तुम्हाला त्रास होणार आहे. आणि म्हणून स्ट्रॅटेजी अशी ठेवायची की जे फिक्स मार्क आहेत की जे मिळणारच आहेत ते आधी करायचं. म्हणजे काय करायचं बाळांनो? तर जे थेरम आहेत, थेरमचे मार्क्स तुम्हाला निश्चित मिळणार आहेत आणि म्हणून आधी तुम्ही थेरम करा. फॉर एक्झाम्पल, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवर 2 थेरम येणार आहे, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्हजवर पण 2 थेरम येणार आहे, इंटिग्रेशनवर डेफिनाइट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीज आणि इनडेफिनाइट बाय पार्ट्स याच्यावरचं थेरम तुम्हाला येणार आहे. म्हणजे हे थेरम तुम्ही पहिले करून घ्या की जेणेकरून तुम्हाला हे मार्क हे पडणारच आहे आणि त्याच्यामुळं हे मार्क आधी तुमचे पक्के करून घ्या. म्हणजे अभ्यास पण खूप कमी वेळात तुमचा होऊन जाईल. आणि मग आता बघा, वेक्टर चॅप्टर की जो 12 मार्काला आहे त्याचे पण थेरम करा. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड, टेट्राहेड्रॉन हे करा, ट्रायंगलचं
अल्टिट्यूड, अँगल बायसेक्टर, पॅरलेलोग्राम, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. तर हे करा. ह्या सगळ्या गोष्टी व्हेक्टरमध्ये करा की जो सेक्शन किती मार्काला आहे, 12 मार्काला आहे. त्याच्यानंतर LPP करा की जो 4 मार्काला आहे आणि हा खूप सोपा आहे. अगदी खूप कमी वेळात याचा अभ्यास होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर लॉजिक करा की ज्याच्यामध्ये ट्रूथ टेबल आहे आणि ज्याचं वेटेज आहे 8 मार्क्स. मग मॅट्रिक्सचा अभ्यास करा, मॅट्रायसिस करा की ज्याचं वेटेज आहे 6 मार्क. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे 5 मार्काला आहे. आणि हे जे लिहिलंय बाळांनो मी, डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज, इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, हे जे काही आहे एकदा थेरम नक्की केले की याच्यावरचे जे न्यूमरिकल्स आहेत तर ते पुस्तकातले सॉल्व्ड न्यूमरिकल्स करा. एकूण एक न्यूमरिकल्स सोडवायची ही आत्ता वेळ नाही. आलं लक्षात? तर त्याला पुस्तकातले जे काही न्यूमरिकल्स आहेत त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन जे 8 मार्काला आहे. त्याच्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 5 मार्काला आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुमचं 10 मार्काला आहे आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे 6 मार्काला आहे. आणि लाईन अँड प्लेन, तर हे बघा हा थोडासा टफ चॅप्टर आहे, बरोबर की नाही. आणि मग आता काय काय करायचं, तर हे तुमचं मार्काप्रमाणे सिलेबसचं वेटेज आहे आणि मी तुम्हाला क्रमाने करायला लावलंय की इथपर्यंत करून घ्या, आधी करून घ्या. त्याच्यानंतर याची थेरम इकडं झालेले आहेत, याच्यावरच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस पुस्तकातलेच प्रॉब्लेम करा, शक्यतो पुस्तकाबाहेरचं काही येणार नाही. आले लक्षात? मग आता त्याच्यानंतर काय करायचं बघा, तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये हा अतिशय सोपा चॅप्टर आहे आणि 8 पैकी 6 मार्क तुम्हाला आरामशीर मिळून जाणार आहे. तर ट्रूथ टेबल की जो 2 किंवा 3 मार्काला पडणार आहे. त्याच्यानंतर कॉन्व्हर्स, इनव्हर्स, त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ ए कंडिशनल स्टेटमेंट हे 3 मार्काला पडणार आहे. त्याच्यानंतर निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट हे 2 मार्काला पडू शकतं आणि ड्युएल ऑफ ए स्टेटमेंट हे 1 किंवा 2 मार्काला पडू शकतं. या पद्धतीचे प्रश्न मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरवर पडू शकतात. मग आता बघा, म्हणजे 8 पैकी 6 आहे ना बाळांनो की आरामशीर या चॅप्टरवर मिळू शकतात. मग तसंच मॅट्रायसिस चॅप्टर आहे की जो 6 मार्काला आहे. आता त्याच्यात कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील? फाइंड इनव्हर्स ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स, 3 किंवा 4 मार्काला हा प्रश्न विचारला जाईल. तर तिथं रो ट्रान्सफॉर्मेशनने विचारलं जाईल किंवा ॲडजॉइंट मेथडने विचारलं जाईल. आणि जर काही मेन्शन केलेले नसेल तर सरळ ॲडजॉइंट मेथड वापरा की ज्याच्यामध्ये चुका व्हायची शक्यता ही खूप कमी असते. आणि हे विचारलं नाही बाळांनो तर ऑर काय विचारलं जाईल, तर सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन की जे हे सुद्धा 3 किंवा 4 मार्काला विचारलं जाईल. आणि त्याच्यामध्ये इनव्हर्स मेथड किंवा रो रिडक्शन मेथड, या मेथडने, ज्या मेथडने तुम्हाला विचारलं असेल त्या मेथडने तुम्ही त्याचं उत्तर सॉल्व करायचं. त्याच्यानंतर फाइंड द ॲडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स किंवा फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. इथं 2x2चा जो मॅट्रिक्स आहे हा लास्ट इयरला आला होता, म्हणजे या दोन्हींमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यातला हा मात्र मागच्या वर्षी येऊन गेलेला आहे. पण आपण पाहिलं मागच्या वर्षी आलेलं परतही पडलेलं आहे, जसं की प्रेशरचं डेरिव्हेशन फिजिक्समध्ये परत रिपीट झालं. त्याच्यामुळे ते रिपीट होणार नाही याची काही गॅरंटी देता येत नाही. म्हणून हे दोन्ही प्रकार तुम्ही चांगले करा. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये काय काय विचारलं जाईल बघा, 10 मार्काचा चॅप्टर आहे. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ए ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन की जे 2 किंवा 3 मार्काला विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन कार्टिशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर थेअरी ऑफ साइन रूल अँड कोसाइन रूल ही 3 मार्काला विचारली जाऊ शकते. आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन की जे फॉर्म्युले कोणते बघा, तर टॅन इनव्हर्स x प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय अँड टॅन इनव्हर्स दॅट इज इक्वल टू x मायनस वाय 1 प्लस एक्स वाय, या फॉर्म्युल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये कोणते फॉर्म्युले महत्त्वाचे बघा, तर जो एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे b इंटू एक्स दॅट इज इक्वल टू NP आणि जो व्हेरियन्सचा जो फॉर्म्युला आहे v इंटू एक्स दॅट इज इक्वल टू NPQ आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचा जो फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्सचा जो फॉर्म्युला आहे की स्टँडर्ड डेव्हिएशन इंटू एक्स दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू PQ. तर हा जो काही आहे बघा, एक मिनिट, n इंटू PQ, सॉरी, हा जो काही फॉर्म्युला आहे
तर हा 2 मार्काला निश्चितपणे येणार आहे बाळांनो. तर हे शुअर येणार आहे, याच्यावर जे काही आहे ते शुअर येणार आहे. तर या पद्धतीने तर हे असं याचं नियोजन करायचं. आता पुढचे चॅप्टर आपण बघूयात. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये बघा, हा जो थेरम आहे, अँगल बिटवीन टू लाईन्स टॅन थीटा दॅट इज इक्वल टू इनटू ब्रॅकेट ट्वाइस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी ब्रॅकेट ओव्हर. एकतर हा थेरम येईल नाहीतर हा थेरम येईल की काय, एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. बघा ह्या 2 मधला एक फिक्स येईल 3 किंवा 4 मार्काला. त्याच्यानंतर याच्यावर प्रश्न पडू शकतो, फाइंड के टाइप एक्झाम्पल की बाय युजिंग ऑक्झिलरी इक्वेशन दॅट इक्वेशन इज बी एम स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एम प्लस ए दॅट इज इक्वल टू 0. किंवा ह्या चॅप्टरवर अजून प्रश्न पडू शकतो, find values of P and Q if the equation represents a pair of perpendicular lines by using general equation of pair of lines ax square plus twice hxy plus by square plus twice gx plus twice fy plus c that is equal to 0. म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरवर या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर लाईन अँड प्लेन, तर मी सांगितलं हा चॅप्टर थोडा टफ आहे, तर याच्यावर कशा प्रकारचे एक्झाम्पल्स येऊ शकतात. एक्झाम्पल ऑन डायरेक्शन कोसाइन्स अँड डायरेक्शन रेशोज. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 7 LPP. आता बघा त्याच्यामध्ये काही कन्स्ट्रेंट्स दिलेले असतात. सम कन्स्ट्रेंट्स दे आर लेस दॅन ऑर इक्वल टू ॲट दॅट टाइम दे आर ओरिजिन साइड अँड when some constraints they are greater than or equal to at that time they are नॉन ओरिजिन साइड. तर हे पक्क लक्षात ठेवायचं. आता बघा 4 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन ऑन मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. तर या चॅप्टरमध्ये या पद्धतीचे प्रश्न पडू शकतात. आता सेकंड पेपर जो काही आहे की ज्याच्यामध्ये तुमचा 5वा चॅप्टर आहे डिफरन्शियल इक्वेशन. मग त्याच्यावर कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात बघा. फाइंड दी ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हा 2 मार्काला याच्यावर MCQ पडू शकतो. त्याच्यानंतर फाइंड दी पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन y इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट ओव्हर dx बाय dy मायनस x लॉग x दॅट इज इक्वल टू 0 किंवा y दॅट इज इक्वल टू ई स्क्वेअर वेन x दॅट इज इक्वल टू ई. हे 3 मार्काला तुम्हाला याच्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dy बाय dx दॅट इज इक्वल टू दी ए स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन xy dy बाय dx दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस वाय स्क्वेअर. आणि सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन x इंटू dy बाय dx प्लस 2y दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर लॉग एक्स. तर या पद्धतीचे डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टरवर न्यूमरिकल्स पडू शकतात. आता पुढचा चॅप्टर आहे बघा प्रोबॅबिलिटी, पेपर सेकंडचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्सरसाइज 7.1 प्रॉब्लेम नंबर 8 आणि 9 हे इम्पॉर्टंट आहे की जे पेज 232 वर आहेत. त्याच्यानंतर 7.2 एक्सरसाइज, त्याच्यामधला एक्सरसाइज नंबर 2, 9 आणि 10 इम्पॉर्टंट आहे की जे की पेज नंबर 239 वर आहे. त्याच्यानंतर MCQ आहे बघा, ते कोणत्या नंबरचे MCQ इम्पॉर्टंट आहे 7 आणि 9. जी मिसलेनियस एक्सरसाइज 7 नंबर की जो पेज 242 वर आहे. त्याच्यानंतर मिसलेनियस एक्सरसाइज एक्झाम्पल नंबर 12 की जे पेज 244 वर आहे. हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर चॅप्टर 8 बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन की एक्सरसाइज 8.1 मध्ये एक्झाम्पल नंबर 1, 7, 12 की जे पेज 251 आणि 252 वर आहेत. त्याच्यानंतर मिसलेनियस एक्सरसाइज नंबर 7 की जो पेज 254 वर आहे. त्याच्यानंतर MCQ नंबर 3, 4, 5 की जे पेज 253 वर आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर थेरम आहेत बघा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर हे जे एवढे थेरम लिहिलेले याच्यापैकी एक शुअर येतो, समजलं. त्याच्यानंतर डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये प्रॉपर्टी 1 ही प्रॉपर्टी, प्रॉपर्टी 2 ही प्रॉपर्टी,
प्रॉपर्टी 3 ही प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी 4 जी काही प्रॉपर्टी ऑन इव्हन अँड ऑड फंक्शनवर आहे. तर हे सगळं इम्पॉर्टंट आहे, यातलं एक येतं. त्याच्यानंतर तुम्हाला रेंज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढायला येते. 6 फंक्शनपैकी 6 फंक्शन कोणते कोणते? साइन इनव्हर्स, कोसाइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, सेक इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स. तर 1 मार्काला हे येऊ शकतं. त्याच्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट काय बघा, तर LPPचा ग्राफ काढताना तुम्ही इकडं घेता बरोबर 1-1 सेंटीमीटर, पण इकडं तुम्ही ज्या अशा आडव्या लाईन असतात ना याच्यामधल्या प्रिंटेड लाईन, तर त्याच घेतात. तसं घ्यायचं नाही. तर त्या मोजून 1-1 सेंटीमीटर इकडं पण घ्यायच्या, आडव्या लाईन बरोबर घ्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ग्राफ पेपर मिळत नाही तर तुमचं जे क्वेश्चन पेपर आन्सर पेपर आहे त्याच्यावरच हा ग्राफ तुम्हाला काढायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅथ्सचा पेपर सोडवताना करायच्या आहेत. आता अजून एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगते बघा, की प्रश्नपत्रिका सोडवताना जे तुम्ही MCQ लिहिता क्वेश्चन 1 मधले, ए सेक्शन मधले, तर MCQ सिलेक्ट अँड राईट असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते ए आणि त्याचं उत्तर जर 7x हे उत्तर असेल तर ए आणि 7x एकतर तुम्ही ए लिहिता नाहीतर 7x लिहिता, असं नाही लिहायचं. हे पण चुकीचं, हे पण चुकीचं, दोन्ही लिहायचं. आणि सगळे MCQ उतरून काढत बसू नका, डायरेक्ट असे उत्तरं लिहा आणि 1-1 MCQ नंतर 1-1 ओळ सोडा आणि नवीन सेक्शन नवीन पानावर लिहायचा, विसरायचं नाही. कुठलंही न्यूमरिकल कुठं नाही, किंवा सगळं सोडवल्यावर नंबरच दिला नाही क्वेश्चन नंबर, तरी मार्क्स मिळणार नाहीत. आणि कंपल्सरी जे सोडवून झाले तुमचे, समजा की आता जसं की तुमचा बी सेक्शन आहे, तुम्हाला 8च सोडवायचे, तर 8 सोडून झाले की राहिलेल्याचे नंबर नुसते टाकून द्या. म्हणजे जर काही मिस्टेक निघाली तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळू शकतात. आलं लक्षात? तर या पद्धतीने हे सगळं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला मॅथ्सचा पेपर सोपा जावा. तर बघा, हा सगळा व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रवरा पॅटर्नचे दिवटे सर, आमच्या मॅथ्स डिपार्टमेंटचे HOD बढे सर, खैरनार मॅडम, थोरात मॅडम, अनारसे मॅडम ह्या सगळ्यांनी अतिशय मदत केलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओ येणार आहेत नीट CETचे त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील. चॅनलला सबस्क्राईब करा. आलं लक्षात? तर आणि व्हिडिओचा पॉझिटिव्हली उपयोग करून घ्या जास्तीत जास्त पद्धतीने. तर हा सगळा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच अँड ऑल दी बेस्ट फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट. ओके, थँक्यू.